कधी एकटं वाटतं, कधी शांत वाटतं, पण सगळ्यात जास्त त्रास होतो जेव्हा स्वतःच्या हसण्यामागे स्वतःचं दुःख दिसायला लागतं. तू गेला काही हरकत नाही, पण तू सोबत असताना दिलेली आश्वासने आजही मनात वादळ निर्माण करतात. कधी कधी कोणालाच काही सांगायचं नसतं, फक्त स्वतःला मिठी मारून रडावंसं वाटतं. असं रडणं जेव्हा कुणीही जवळ नसतं. ज्याच्यासाठी आपण सगळं विसरतो तेच आपल्याला आठवण म्हणून दुःख देऊन जातात. एवढं काही सांगायचं होतं तुला, पण तूच इतकं बदललास की शब्द परके वाटायला लागले. माणूस जेव्हा गप्प होतो तेव्हा समजून घ्या, त्याच्या मनात हजारो प्रश्न शांततेच्या काठावर तुटून पडलेले असतात. काही नात्यांना नाव लागत नाही, काही नात्यांना शेवट लागत नाही. फक्त आठवणींचा एक प्रवाह मनात खोलवर वाहत राहतो. काही वेळा ठीक आहे बोलणं हे स्वतःला समजावण्याचा एक असह्य प्रयत्न असतो. आपण दिलेल्या प्रेमाला कधीच समजून घेतलं गेलं नाही, ते फक्त वापरलं गेलं आणि शेवटी तू खूप बदललास म्हणून टाकून दिलं गेलं. कधी कधी कोणीतरी एवढं आपलं होतं की त्याच्या निघून जाण्याने आपल्यातलं स्वतःपणही हरवतं. जवळचा माणूस जेव्हा समजत नाही म्हणतं, तेव्हा आयुष्यभर आपण स्वतःच समजून घ्यायचं असतं स्वतःला. कोणीच नाही म्हणून नाही बोलायचं असं नसतं. कधी कधी असं होतं की बोलून काय होणार हाच प्रश्न मनात साचतो. तुझं नसणं एवढं खोलवर टोचतंय की तुझं असणं आठवून रोज पुन्हा नव्याने तुटतंय. कधी काही आठवणी इतक्या हळव्या असतात की त्यांना फक्त डोळ्यातूनच जागा देता येते, शब्दात नाही. एक काळ असा होता की तुझ्याशिवाय काही सुचत नव्हतं आणि आज एक काळ असा आहे की तुझ्या आठवणींपासून पडतोय. माणूस गप्प का असतो माहितीये? कारण तो जेव्हा जेव्हा बोलला तेव्हा त्याच्या भावना तोडून टाकल्या गेल्या. कधी काही प्रेम संपत नाही, ते फक्त न बोलता शांतपणे मनाच्या कोपऱ्यात जगत राहतं. एखाद्या वेळेस तू नाहीस हाच सगळ्यात मोठा त्रास असतो, कारण तू होतास या आठवणींनी रोज छळ चालू ठेवलेला असतो. माझ्या आयुष्यात तू एक क्षणभर आलास, पण कायमच जाताना मनात एक आकाशभर रिकामपण देऊन गेलास.